नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आपल्यामध्ये एक म्हण आहे की ज्यावेळी माणसाचं मन कमजोर होतं त्यावेळी सैतान त्याच्या मनामध्ये लगेच घर करतो. आणि हे खरंच आहे, कारण तशीच काहीशी गोष्ट माझ्या पण कुटुंबासोबत घडलेली होती. आता हे सगळं जाणून घ्यायच्या आधी मी तुम्हाला माझ्या सगळ्या कुटुंबाची ओळख करून देतो. माझ्या कुटुंबामध्ये मी, माझी बायको स्मिता, माझा मोठा भाऊ मनोज, त्याची बायको पायल, माझे आई वडील आणि माझी छोटी बहीण स्वीटी, असा आमचा खूपच सुखी परिवार होता. पण आमच्या या सुखी परिवाराला कुणाची नजर लागली काय माहिती, आणि एक 6 महिन्यापूर्वी एका अपघातामध्ये माझी बहीण आणि माझी वहिनी म्हणजे मनोजची बायको या दोघींचा हकनाक बळी गेला. खरं तर त्यांच्या नशिबामध्ये जे लिहिलेलं होतं ते होणारच होतं, पण माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावानी मात्र ही घटना खूपच जीवाला लावून घेतली. कारण त्या दिवशी पायल वहिनीला कंपनीच्या मीटिंगसाठी जायचं होतं. ती बसनं जाते म्हणत होते, पण माझा भाऊ मनोजच तिला म्हणाला की आपली स्कूटी घेऊन जा, कारण ती आता स्कूटी चालवायला शिकली होती. आणि माझ्या भावाला वाटत होतं की तिनं अधूनमधून अशी गाडी चालवली तर तिची पण चांगली प्रॅक्टिस होईल. त्यामुळं तो तिला स्कूटी घेऊन जायसाठी फोर्स करत होता आणि ती तयार पण झाली. पण ती एकटी जाते म्हटल्यानंतर माझ्या पप्पांनी माझ्या बहिणीला पण तिच्यासोबत पाठवलं. आणि त्यावेळेपासून माझ्या भावाला असं वाटत होतं की त्यांनी जर माझ्या वहिनीला स्कूटी घेऊन जायला सांगितलं नसतं तर ही वेळच आली नसती. आणि माझ्या वडिलांना पण वाटत होतं की मी पण माझ्या मुलीला त्या दिवशी पाठवलं नसतं तर ती आज जिवंत असली असती. आणि या दोन्ही गोष्टींचं खूप मोठं दुःख, आणि त्या दुःखाचा डोंगर घेऊन दोघं पण जगत होते. वेळेवर उठणे, खाणे पिणे ह्याच्या पलीकड ते दुसरं काहीच करत नव्हते. कुणाशी जास्त बोलत नव्हते किंवा माणसामध्ये मिसळत सुद्धा नव्हते, कारण त्या दोघांना पण खूपच मोठा धक्का बसलेला होता. आणि या धक्क्यातून ते अजून पूर्णपणे सावरलेले नव्हते. मला माझ्या घराची ही पडती अवस्था दिसत होती. आता बऱ्याच दिवसापासून माझी मावशी पण मागे लागली होती की सगळ्यांना घेऊन एक 15 दिवसासाठी त्यांच्या गावाला या म्हणून. मला पण मावशीची आयडिया पटली, कारण थोडासा हवापलट झाल्यानंतर आणि फॅमिलीसोबत टाईम घालवल्यानंतर त्यांच्या मनातील दुःख थोडंसं कमी होईल. मावशीचं गाव पण एकदम सुंदर होतं, एकदम डोंगरामध्ये. गावाच्या बाजूला मोठमोठे डोंगर, डोंगरावर हिरवीगार मोठमोठी झाडं, डोंगराच्या मधून वाहणारे ओढे आणि त्या ओढ्यांना वाहत जाणारं खळखळणारं पाणी. मी फोर्स केल्यानंतर सगळे तयार तर झाले, पण कुणाच्या चेहऱ्यावर उत्साह मात्र नव्हता. आमची स्वतःचीच गाडी होती, पण त्या दिवशी आम्ही लवकरच निघणार होतो. पण मला ऑफिसचं एक काम अचानक आल्यामुळं मला ऑफिसमधून घरी यायला थोडासा उशीर झाला, आणि त्यामुळं आम्हाला निघायला पण उशीर झाला. तसं मावशीच्या गावाला आमच्या घरापासून जायला साधारण 4-5 तास लागायचे. आणि आमचं एक ठरलेलं होतं की एक 4 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडायचं. पण ऑफिसमध्ये लेट झाल्यामुळं आम्ही साधारणतः 6 वाजता घरातून बाहेर पडलो. आता नोव्हेंबर महिना चालू होता, त्याच्यामुळं दिवस छोटा होता, अंधार खूपच लवकर पडायचा. आणि आम्ही घरातून बाहेर पडताना बरंचसं अंधारून आलेलं होतं. मी ड्रायव्हिंग करत होतो, भाऊ माझ्या बाजूच्या सीटवर बसलेला होता, माझी बायको स्मिता, आई आणि पप्पा मागच्या सीटवर बसलेले होते. 1 तास 1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर साधारणतः 7:30 पावणे 8 वाजता आम्ही एका घाटाजवळ पोचलो. कारण आता हा घाट उतरूनच आम्हाला आमच्या मावशीच्या गावाकडे जावं लागणार होतं. या घाटातून एवढ्या रात्री मी कधीच गाडी चालवली नव्हती. तसं त्या रस्त्याने रहदारी एकदमच कमी असायची, त्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच त्या घाटातून जाताना थोडीशी भीतीच वाटली. एव्हाना काळोख चांगलाच दाटून आला होता. गाडीच्या लाईटच्या प्रकाशझोतामध्ये जेवढा एरिया येईल तेवढंच दिसत होतं, आणि त्याच्या बाजूला पूर्ण काळाकुट्टा अंधार होता, त्याच्यामुळं बाजूचं काहीच दिसत नव्हतं. आणि घाट चालू झाल्यापासून त्या रस्त्याने आम्हाला एकसुद्धा गाडी दिसली नव्हती, हे मात्र विशेष होतं. आणि थोडंसं पुढं गेलो असेल तेवढ्यात अचानक आमच्या गाडीला 2-3 झटके बसले, आणि 2-3 झटके बसून अचानक आमची गाडी जाग्याला थांबली. तसे आम्ही सगळेजण घाबरलो, एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो. तेवढ्यात मी मनोजकडे बघितलं आणि त्याला म्हणालो, मनोज दादा जरा खाली उतर, आपण दोघं बघूया गाडीमध्ये काय झालं. तसं त्याने झटकन दरवाजा उघडला आणि तो खाली उतरला. मी पण माझ्या साईडने खाली उतरलो. आई, पप्पा आणि स्मिता गाडीमध्येच होते.
मी गाडीच्या पुढच्या साईडला आलो आणि गाडीचं बॉनेट उघडलं आणि पुन्हा आतमध्ये काय झाले बघणार तेवढ्यात बॉनेटच्या आतमधून एकदम गरम गरम वाफा बाहेर यायला लागल्या. तसं मी मनोजला म्हणालो, आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल आणि गाडी कूल करायसाठी आपल्याला थोडंसं पाणी पण लागेल. तसं आम्ही आमच्यासोबत येताना एक बॉटल भरून आणलेली होती, पण तेवढ्या बॉटलमधलं पाणी काही पुरणार नव्हतं. म्हणून मी मनोजला म्हणालो, आपण इथं आसपास कुठं पाणी मिळतंय का बघूया. मी पुन्हा गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीच्या ड्रॉवरमधून माझा मोबाईल, छोटासा टॉर्च आणि रुद्राक्षाची माळ माझ्याबरोबर घेतली. तसा मी देवाचा एकदम निस्सीम भक्त, माझी देवावर खूपच श्रद्धा होती. त्याच्यामुळं मी माझ्यासोबत नेहमीच रुद्राक्षाची माळ ठेवायचो. गाडीची लाईट आम्ही चालूच ठेवलेली होती. आई, पप्पांना आणि स्मिताला मी सांगितलं की आम्ही येईपर्यंत गाडीतून अजिबात बाहेर पडू नका. मी आणि मनोज गाडीच्या डाव्या बाजूला थोडंसं रस्ता उतरून खाली गेलो. खाली खूपच दाट झाडी होती. आम्हाला व्यवस्थित काही दिसत नव्हतं, पण थोडंसं आम्ही रस्त्याच्या बाजूने पुढे पुढे शोधत गेलो असताना आम्हाला एक छोटीशी पाऊलवाट रस्त्याच्या बाजूने आतमध्ये जंगलाकडे जाताना दिसली. रस्त्याच्या डाव्या बाजूला डोंगर होता आणि डोंगरावर खूपच दाट आणि मोठमोठी झाडं होती. बरंचसं अंतर चालून गेलो तरी आम्हाला पाण्याचा कुठं लवलेशही दिसला नाही. पण अचानक आम्हाला कुठून तरी धबधब्यासारखा आवाज आला आणि आम्ही त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू पुढं चाललो. आता त्या छोट्याशा रस्त्यावर छोटी मोठी दाट झुडपं पण होती. त्या झुडपांना हाताने बाजूला करत करत आम्ही पुढं चाललो होतो. बऱ्याचशा झुडपांना काटे पण होते आणि ती झुडपं बाजूला घेताना ते काटे आमच्या अंगाला ओरबाडत पण होते आणि रातकिड्यांची किरकिर खूपच वाटली होती आणि गारगार हवेचे झोत आमच्या आजूबाजूला सारखे घिरट्या घालत होते. मधूनच कुठल्या तरी प्राण्यांचा विचित्रपणे ओरडलेला आवाज यायचा. कधीच मधून पक्ष्यांची किलबिलाट ऐकू यायची. सगळंच एकदम विचित्र होतं. आम्ही तसंच थोडंसं त्या आवाजाच्या दिशेने पुढे गेलो तसं आम्हाला एक छोटासा धबधबा दिसला आणि मी त्या धबधब्याजवळ जाऊन ती बाटली त्या धबधब्याखाली धरली आणि मी बाटली भरून त्या बाटलीला टोपण लावलं आणि माघारी जाण्यासाठी निघालो. तसं मी मागं बघतोय तर काय, मनोज त्या धबधब्याच्या बाजूच्या वाटेने जंगलाच्या आतमध्ये चालला होता. मला नेमकं कळेना की मनोज तिकडं का चाललंय. मी पुन्हा ती बाटली तशीच हातामध्ये घेतली आणि मनोजच्या मागे जोरजोराने पळायला लागलो. मी त्याला हाका पण मारत होतो, मनोज दादा थांब, तिकडं कुठं चाललंयस, आपली गाडी तिकडं नाही. पण तो मंतरल्यासारखा पुढं जातच होता. एक 5 मिनिटात मी त्याला गाठलं आणि मी त्याला जोरात ओढायला लागलो, पण तो मात्र त्याच्यावर कुणीतरी जादू केल्यासारखं माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हता. तसं मी त्याला एक जोरात इसका दिला तसं तो झटकन थांबला आणि माझ्याकडे बघायला लागला. तेवढ्यात त्याला काहीतरी लक्षात आल्यासारखं झालं आणि तो म्हणाला, अरे विजय, मी इकडं पायलचा आवाज ऐकला, ती मला बोलवत होती. तसं मी म्हणालो, दादा तू त्या विचारातून बाहेर ये, पायल वहिनी आपल्याला सोडून गेली आणि ती तुला कशी हाका मारेल. तसं मनोज म्हणाला, अरे विजय, मी गळ्या शपथ सांगतो, मला इथं पायलचा आवाज आला आणि आवाजाच्या दिशेने मागं जात असताना मला ती इथं दिसली पण. असं म्हणून तो पुन्हा एकदा त्या दिशेने बघायला लागला आणि अचानक मनोजचा हात कुणीतरी धरला. आता मात्र ती आकृती माझ्या एकदम डोळ्यासमोर आली होती. त्या आकृतीने एकदम पायल वहिनीचा आकार घेतलेला होता, पण ती पायल वहिनी नव्हती, कारण तिचे डोळे असे काही विस्तवासारखे लाल भडक होते की डोळ्यामध्ये अंगार फुललेला असावा असं जाणवत होतं. एक विचित्रपणा आणि एक विक्षिप्तपणा तिच्यामध्ये होता, पण मनोजला मात्र ते कळत नव्हतं. ती त्याच्या हाताला धरून जोरजोराने मनोजला तिच्याकडे ओढत होती आणि मधून मधून मोठमोठ्याने म्हणत होती की तुझ्यामुळं मी त्या दिवशी स्कूटी घेऊन गेले आणि माझा ॲक्सिडेंट झाला. तू जर त्या दिवशी मला स्कूटी घेऊन जायचा हट्ट केला नसता तर आज मी जिवंत असले असते. असं म्हणल्यानंतर मात्र मनोज पूर्णपणे कोसळला, कारण त्याच्या मनाला जे दुःख खलत होतं त्याचाच वापर आता या पिशाच्याने करायला चालू केलेला होता. त्याच्यामुळं तो आता गुडघ्यावर बसून तिची माफी मागायला लागला. तिनं पुन्हा त्याचा हात धरला आणि म्हणाली, तू खूप मोठं पाप केलंयस, तू नरकात सडशील. तुला जर या पापातून मुक्त व्हायचं असेल तर माझ्यासोबत ये. असं म्हटल्यानंतर मनोज पुन्हा तिच्यासोबत जायला लागला. तसं मी पुन्हा मनोजला माझ्याकडे ओढायला लागलो. मला आता त्या दोघांना ओढणं शक्य नव्हतं. मला काय करावं ते सुचेना आणि अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला. मी झटकन माझा डावा हात माझ्या डाव्या खिशामध्ये घातला आणि माझ्या हाताला ती रुद्राक्षाची माळ लागली.
ती माळ मी झटकन माझ्या हाताने बाहेर काढली आणि ती माळ मी झटकन मनोजच्या मनगटाला गुंडाळली. तसं त्या पिशाच्याची पकड थोडीशी ढिली पडली आणि मनोज झटकन माझ्याकडे आला आणि तो थोडासा भानावर आला. तसं मी मनोजचा चेहरा माझ्या दोन्ही हातामध्ये घेत मनोजच्या डोळ्यामध्ये बघत म्हणालो, मनोज दादा, हा सगळा भ्रम आहे. ते एक वाईट पिशाच्च आहे. त्याच्या बोलण्यामध्ये येऊ नको. पायल वहिनी आपल्यातून निघून गेली तरी ती आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे. असं म्हणल्यानंतर मात्र मनोज माझ्यासोबत यायला लागला. मी झटकन मनोजला ओढत ओढत गाडीकडे जायचा प्रयत्न करायला लागलो. मागं बघितलं तर ते पिशाच आता जंगलाच्या दुसऱ्या बाजूने गेलं होतं. कसं तरी ओढत ओढत मी मनोजला गाडीपर्यंत घेऊन आलो आणि त्याला गाडीमध्ये बसवलं आणि मी गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसणार तेवढ्यात आई म्हणाली, अरे तू कुठं गाडीत बसायला लागलास? तुझे बाबा तुम्हाला शोधायसाठी जंगलामध्ये गेलेत. आता मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जर बाबा त्याच्या तावडीत सापडले तर ते बाबांची काय अवस्था करेल या विचारानं मला कापरच भरलं. मी पुन्हा गाडीचा दरवाजा उघडला आणि मी पुन्हा जंगलाच्या दिशेने पळायला लागलो. आता मनोज पण थोडा सावरला होता आणि तो पण झटकन गाडीचा दरवाजा उघडून माझ्या मागे यायला लागला, कारण त्याला पण बाबांची काळजी वाटत होती. आम्ही दोघंजण पुन्हा जंगलाच्या आतमध्ये पळत पळत बाबांना जोरजोराने हाका मारायला लागलो. तसं आम्हाला एका ठिकाणाहून जोरजोराने कुणाचा तरी रडलेला आवाज येत होता. तो एखादा पुरुषाच्या रडण्याचा आवाज होता. 100% तो बाबांचा आवाज मला वाटत होता. आम्ही त्या आवाजाच्या दिशेने टॉर्चचा प्रकाश लावून चाललो होतो. वाटेमध्ये बरेचसे काटे, अडथळे आणि बऱ्याचशा वेली होत्या, पण आम्हाला मात्र आता त्याची फिकीर नव्हती. आता एक 10 मिनिटांमध्येच आम्ही त्या आवाजाच्या दिशेने पुढं सरकत सरकत बाबांजवळ पोचलो. बाबा एका दगडावर बसलेले होते आणि ते मोठमोठ्याने रडत होते. मधूनच ते त्यांच्या बाजूला बघायचे आणि कुणाशी तरी बोलायचे. आता मी बाबांपासून एक 10-12 हातांच्या अंतरावर होतो. मी बाबांना तिथूनच हाक मारली, पण बाबांना मात्र माझा आवाजच ऐकू जात नव्हता. आता मी पुन्हा एकदा माझ्या खिशातली रुद्राक्षाची माळ माझ्या हातामध्ये घेतली आणि ती माझ्या छातीशी धरली. तसं मला आता आजूबाजूचं दृश्य एकदम स्पष्ट दिसायला लागलं. तेच पिशाच स्वीटीचं रूप घेऊन बसलेलं होतं, म्हणजे माझ्या बहिणीचं रूप घेऊन. आणि ते बाबांना म्हणत होतं, बाबा तुम्ही त्या दिवशी मला पाठवलं नसतं तर आज मी जिवंत असली असते आणि या पापामुळं तुम्ही नरकात जाणार. तुम्हाला जर तुमची पापातून मुक्ती करायची असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला. तसे बाबा एखाद्या लहान मुलासारखे मुसमुसून रडायला लागले आणि त्या आकृतीसोबत चालले. तसं मी झटकन बाबांचा हात धरला आणि बाबांना माझ्याकडे ओढायला लागलो. तसं माझ्या स्पर्शानं बाबा भानावर आले आणि माझ्याकडे बघायला लागले आणि ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे विजय, हे बघ आपली स्वीटी येत आहे. ती मला बोलवायला लागली, मला गेलं पाहिजे. तसं मी बाबांना म्हणालो, बाबा हा सगळा भ्रम आहे. ती आपली स्वीटी नाही, ते एक पिशाच्च आहे. हा सगळा सावल्यांचा खेळ आहे. तुम्ही त्याच्या ऐकण्यामध्ये अजिबात येऊ नका आणि तुम्ही मागं वळून बघू नका. मनोज आता एव्हाना मागं आलेला होता. मनोज पण आता बाबांना समजवायचा प्रयत्न करायला लागला, पण त्या पिशाच्याने पुन्हा एकदा अजून एक चाल चालली आणि त्याने पुन्हा एकदा पायल वहिनीचं रूप घेतलं. आता मात्र मनोज दादाचा पण तोल ढळला आणि तो पायल वहिनीच्या जवळ चालला. इकडे तेच पिशाच्च स्वीटीचं रूप घेऊन बाबांना ओढत होतं आणि तिकडं पायल वहिनीचं रूप घेऊन ते मनोजला पण ओढायला लागलं. मगाशी मनोज दादा एकटा होता, पण आता या दोघांना सावरण्याची ताकद मात्र माझ्यात नव्हती आणि त्या दोघांच्या मनावर त्या पिशाच्यानं चांगलाच प्रभाव मिळवला होता. त्याच्यामुळे बाबा आणि मनोज पण त्याच्या दिशेने चालले होते. मी त्या दोघांना माझ्या अंगातल्या सर्व ताकदींशी ओढत होतो, पण माझी ताकद कमी पडत होती. मी त्या दोघांना सोडलं. 2 मिनटं मी तसाच स्तब्ध उभा राहिलो आणि मी मनातल्या मनात देवाचा धावा करायला लागलो आणि मी माझ्या खिशामध्ये हात घालून ती रुद्राक्षाची माळ बाहेर काढली आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मी त्या स्वीटी वहिनीच्या आणि त्या पायल वहिनीच्या त्या पिशाच्याच्या आकृत्यांवर मी ती माळ जोराने भिरकावून फेकली. तसं त्या रुद्राक्षाचा स्पर्श झाल्याक्षणी त्या दोघी जोरजोराने ओरडायला लागल्या. त्या दोघींना खूपच त्रास व्हायला लागला आणि हळूहळू त्या दोघी त्यांच्या मूळ रूपामध्ये आल्या. ते एक पिशाचच होतं. ते एखाद्या धुरासारख्या आकाराचं होतं आणि रुद्राक्षाच्या चटक्यामुळे त्याच्या अंगावर ठिकठिकाणी जळाल्याची चट्टे दिसत होते आणि अचानक त्याचं पूर्ण शरीर जळत गेलं आणि 2च मिनिटांमध्ये ते पूर्णपणे भस्म होऊन खाली पडलं. तसे बाबा आणि मनोज पूर्णपणे भानावर आले. मी त्या दोघांच्या जवळ गेलो आणि त्या दोघांना उठवायचा प्रयत्न करायला लागलो,
तसे ते दोघंजण उठले. मी त्या दोघांना झटकन घेऊन माझ्या गाडीजवळ आलो. त्या दोघांना गाडीमध्ये बसवलं आणि मी ती रुद्राक्षाची माळ घेऊन गाडीच्या सभोवताली चक्कर मारायला लागलो. मी पटकन तिथून गाडी काढायचा प्रयत्न केला आणि मी बऱ्याचशा स्पीडने आता तो रस्ता कापायला लागलो. 15-20 मिनिटातच तो घाट पण संपून गेला. पण जरी मनाला थोडासा आधार मिळालेला असला तरी कुणीच कुणाशीही काहीच बोलत नव्हतं, कारण सगळेजण खूपच घाबरले होते. कारण त्या काळ्या सावल्यांचा खेळ सगळ्यांनी